श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुमच्या सर्वांचा छान असा रिस्पॉन्स मला भेटतो. इंस्टा, यूट्यूब, फेसबुक सगळ्याकडून छान मला प्रेम भेटते. असंच प्रेम राहू दे. आणि आज माझा भाऊ आलेला आहे गावावरून, म्हणजे स्वामी समर्थचा मामा. आणि ते मामाला पाहिल्यापासून स्वामी समर्थ जाम खुश आहेत. आल्याला मामाला खालती घेऊन गेलेत खेळण्यासाठी. मामाला त्याला समर्थला मामाला दाखवायचं आहे गाडी कशी ड्रायव्हिंग करतो तो, कारण की मामा त्याचा ड्रायव्हिंग करतो ना गाडी. त्याला माहितलं दाखवायचं आहे कसं ड्रायव्हिंग करतो आहे. त्यामुळे खालती घेऊन गेला तो आताच. आणि मला आज बनवायची आहे पनीरची भाजी, कारण समर्थला खायची आहे पनीरची भाजी. त्याचा हट्ट असा होता की मग पनीरची भाजी बनव. मी बनवले कांद्याची पात, पण त्याला ती नाही खायची, म्हणून म्हटलं पनीरची भाजी थोडी बनवते. यासाठी आम्हाला स्पेशली घरात तर पनीरची भाजी बनवून आवडत नाही. फक्त समर्थ एक असं आहे की त्याला पनीरची भाजी आवडते. त्यासाठी मी थोडं त्याच्या पप्पांना रात्रच पनीर घेऊन आलेत. ते पनीर बनवायचं थोडं. फ्रायवाला पनीर आवडतं, त्याला फ्राय करून ठेवले. इकडे हाय तर बनवते मी. कांदा वगैरे ठेवले. आईने ना गावावरून खूप काही दिले. तिला फक्त एकच वस्तू सांगितलेली, हे दे म्हणून, म्हणजे भाजी आहे. त्याला आम्ही नवलकोल बोलतोय. ती भाजी या सीझनमध्ये असते गावी, ती द्यायला सांगितली होती. तिने 2-3 भाज्या दिल्यात. अजून ते मी बॅगमधनं काढलं नाही आहे, ते काढायचं आहे. तुमच्यासोबत शेअर करते. आणि तांदूळ पीठ दिले. भाजी आता रेडी झाली माझी. तिकडे कुकर आहे, इकडे भाजी होते दोघे. पण मी आवरते, मला दुसरं काम करते. हा आहे चिक. त्यात बॉटलमध्ये चिक दिलं आहे खरवस घालण्यासाठी. तो म्हणजे मिस्टरांना खूप आवडतं म्हणून. आणि हे आहे गुलाबजामुन, छोटे मिनी गुलाबजामुन आहे याच्यामध्ये. आणि हे खोबरं पण दिलं थोडंसं, 2 आहेत ते. आणि ह्या आहेत हिरव्या मिरच्या. आणि हे आता गावाला सीझन असते भाजीचा, सोल्याच्या शेंगा. ह्या सोल्या असतात त्याचे, म्हणजे त्याच्या शेंगा असतात. ती बोलली की मुलामध्ये तुला टाईम भेटणार नाही, म्हणून त्याने सोडूनच दिलं. मी फक्त आईला बोलले होते की मला फक्त एकच भाजी दे, ही भाजी. याला नवलकोल बोलतात ह्याला. ही भाजी ह्या सीझनमध्ये असते. इकडे काय मुंबईला भेटली नाही मला, म्हटलं सांगितलं की ही भाजी दे म्हणून. त्याने एवढं सगळं गोळा करून दिले. आणि हे ऊस, आता गावाला ऊस असतात, ते ऊस पण दिलं. आमचं खूप काही देणार होती, पण भावाचं अचानक प्लॅनिंग झालं यायचं, त्यामुळे थोडं राहून गेलं. आणि तांदूळ पीठ दिलेत. त्या गोणीमध्ये आहे अजून खूप बरंच. आणि नंतर ओपन करते. हे पहिलं ठेवते फ्रीजमध्ये सगळं. माझी पण तब्येत थोडी ठीक नाही आहे. काल रात्रीपासून खोकला चालू झाला मला पण. मी आता सगळे चाललेत बाहेर. मुलांना गार्डनला घेऊन जाते. आणि बाजार भरतो आज आमच्याकडे. थोडी भाजी पण घेऊन येते. ओके, पडला गार्डनला. इथंच अंधार झाला, आवाज येतच. मार्केटवरून आता जस्ट घरी आले. मार्केटमध्ये खूप म्हणजे खूप गर्दी होती आज. स्वामी समोर दोघांना उचलून घ्यावं लागलं. उगाच गेल्यास वाटत होतं. खूप गर्दी होती. मला वाटतं एवढी नसणार गर्दी, खूप गर्दी होती. काय जास्त आणलं, टमाटर आणले आणि गाजर मटर आणण्यासाठी खास गेलेली मी. हलवा बनवायचा होता म्हणून. आणि खाऊ आणलं. आणि मी शेवपुरी खाल्ली, पाणीपुरी खाल्ली, खूप काय खाल्लं. आता खाऊन आलो आणि एवढंच घेऊन आलो. आता जेवण बनवायचं आहे. आता वाजले 8. तर काय बनवायचं चाललं आहे. काय फिश नाही, तो बेल्ट आहे मामाचा.